गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू अनदर न्यू ब्लॉग गाइज। जो लोग भी नए चैनल पे, मेक ड्रॉप दैट लाइक कमेंट से सब्सक्राइब जरूर करना। बहुत टाइम के बाद हमारा जो प्लान था वो सक्सेस हो चुका है एंड छोटा मोटा ही प्लान है एंड छोटी मोटी जगह पे जा रहे हैं हम लोग। मॉर्निंग कितने बजे पता है? 4:25 बज चुके हैं एंड अभी हम जा रहे हैं मरीन लाइन। फर्स्ट टाइम मतलब ये वाला हमारा जो ग्रुप है वो मतलब जा रहे हैं मरीन लाइन। तो प्लीज पूरा ब्लॉग देखना एंड अगर नए हो प्लीज फिर से बोल रहा हूँ गाइज 3,000 सब्सक्राइबर के अपन बहुत ही क्लोज है, तो प्लीज जाके चैनल को सब्सक्राइब करो एंड देखते हैं मॉर्निंग का सीन मरीन लाइन्स का। एंड ये ब्लॉग में कौन कौन है आप लोग को बता ही देता हूँ, क्योंकि लास्ट वाला ब्लॉग देखा रहेगा, लास्ट वाला कंटेंट देखा रहेगा तो उसमें वही सब जो जितनी पब्लिक थी ना वही अभी हम जा रहे हैं मरीन लाइन। तो देखते हैं अभी 4:30 पे टिकट निकल रहे हैं, 4:30 बज चुके हैं। अभी कौन सी ट्रेन मिलती है नो आइडिया। ये देखो गाइज 1 2 3 4 5 चलो चलते गाइज। ये देखो बर्थडे बॉय। चलो गाइज चलते हैं। कैसी टिकट काढली का? तो कुठे तुझ्या भावाला बघ. तर चला गाईज, थोडं थांब. 4:35 ची ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे। बघूया गर्दी किती आहे या ट्रेनला। लेट्स गो, चलो। इथं फर्स्ट क्लास येतो तसा आहे. हा फर्स्ट क्लास नो। तरी आहे ते पब्लिक एवढी मला पण नाही. अरे सकाळचीच गर्दी असते जाम। अरे नाही पण मी कॉलेजला जातो एवढी गर्दी. 1 hour later. तर चला गाईज फायनली इज हिअर गाईज, दादरला पोहोचलोय आम्ही। चेतन झोप झाली का? अक्षय झोप झाली का? मला आता नको दाखव रे. लाल 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 हा. चला ये चल ना एक्सिलेटर वरून। इथून दाखव ना. बंद आहे ये। चला चालत झोप झाली का? स्टोरी ऐकली ना? नाही मस्त झोप लागली तेवढ्यात 10,000 आले. असाच असतो रे लाईफ मध्ये। आता गाईज आता आम्हाला जायचंय कुठची लाईन? आपला चर्च गेटला। चला गाईज फायनली चर्च गेट ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे आणि वाजले बरोबर 5:50। हाऊ द जोश? झोपेत। यांचे आता थोड्या वेळात फोटोशूट चालू होतील आणि आपला ब्लॉग तर स्टार्टच आहे। एनी टाइम एनीवेअर जाऊया गाईज। तर चलो गाईज फायनली इज हिअर, आय एम चर्च गेट इज हिअर। चर्च गेटला पोहोचलोय गाईज अभी। अक्षय ब्रो हाउ द जोश? हाउ द जोश? क्या साइड उतरले गाइस? जो हमारे साथ जो 3 लेडीज 3 गर्ल्स थे, कौन से साइड उतरे हमको भी आइडिया नहीं गाइस। चलो देखते। ट्रेन मध्ये चढले की नाही? चढले. तिकडे बघ ना, तुम्ही तिकडे बघा. चलो गाइस कौन से साइड उतरे भाई, हमको कुछ पता नहीं चल रहा है। तू वो साइड से जा, हम ये साइड से जाते। हाँ राहुले, ये देखो भाई अक्षय, ये देखो भाई हम इनको इधर इधर ढूंढ रहे हैं, ये इधर है। लेट्स गो फाइनली हियर गाइस। त्याला बोल कॉड कार्ड. का मला असं हे करतोय? काय अरे पाठचं घेतोय बाबा, काय करणार बाबा। किती वाजले टाइम दाखवा। 7 वाजले. गाड्या बघा आणि क्रॉस बघ हे. करा. ए रोड बघा। वेट वेट. नाही, थांब. चला गाईज आता रोड क्रॉस करूया आपण इथला आणि अजून पूर्ण म्हणजे चिल आउट करूया, म्हणजे एकदम बसूया आता पर। चलो गाइज यहाँ पे अपना फोटो शूट वगैरह मतलब भर के फोटोज, मतलब मेरा भी 17 है, इसका भी 17 है, तो इतने सारे फोटो निकाले ना गाइज। हवा मगापासून हवा नाही आली गाईज, आल्यापासून आणि आता हवा येते। आणि भाई काय फोटो आलेत ना भाई, नेक्स्ट लेवल। जाऊन इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा फटाफट
त्यावरती तुम्हाला फोटो भेटतील बघायला. व्हिडिओ बनवायचा होता रे. कुठचा व्हिडिओ बनवायचा होता? कुठे काढणार? इथेच हे हा चल इथं व्हिडिओ बनवायचा. आता हिला बनवायची रील्स. क्या करने का? दिव्याला जायचं आपण दिव्याची बना देंगे, चल इसका एक वीडियो बना देंगे. एंड उसके बाद अपन जाएंगे ट्राइडेंट होटल में, थोड़ा रेस्ट वेस्ट करेंगे, फिर उधर से निकलेंगे मुंबई के लिए. कुंफू पांड्या, सूर्यकुमार यादव. आता जस्ट त्यांना या बस मधून फिरवून आणलंय मी आतमधून. भाईने तो रेस्ट कर दिया. सूर्यकुमार यादव, हाँ. इस बस में जाने मिला तो क्या ही मजा आएगा. सबके सीट पे बैठ जाएंगे अपन लोग. बाबा, आई लव मुंबई, मुंबई इंडियंस. डीबीएस बैंक. ओ भाई BMW, WWE. चंगा बोले तो चलो गाइस, अभी निकलते हैं. अभी हम लोग घर पे. एंड अभी आप लोग को मैं हार्दिक पांड्या की गाड़ी दिखाता हूँ, जी वैगन. ये देखो, ये जो गाड़ी है वो हार्दिक पांड्या की, मतलब लाल जो कपड़ा है ना, सिलेंडर वाली गाड़ी, वो हार्दिक पांड्या की है. एंड जी वैगन किसकी है, नो आइडिया. ती हार्दिक पांड्याची गाडी, ती बती वाली ही बाई, रेड कलरचा कपडा आहे ना, ती हार्दिक पांड्याची गाडी आहे. जी वॅगन कोणची आहे माहिती नाही गाईज. पूर्ण आम्ही मरीन लाईन, ट्रायडेंट हॉटेल, तिथून नॉन स्टॉप FH इथपर्यंत नॉन स्टॉप कंटिन्युअली मॅपद्वारे आम्ही चालत आलोय. कारण की आम्हाला मॅपनी झालं. तुझ्यामुळे आलं चालून आम्ही. मी तुम्हाला नेलं ना हॉटेलमध्ये, फक्त तेव्हा माझा मोबाईल काही स्विच ऑफ झाला, त्यामुळे मी आम्हाला मोबाईल त्याला स्विच ऑफ झाला. आणि आता येताना अर्धा एका शॉपवरती चार्जिंग केली. भाई फिलिंग कसं वाटलं एवढं लांब, म्हणजे हॉटेलमध्ये आपण हार्दिक पंड्याच्या गाडीत बसले, ती सांग ना फिलिंग कशी होते. ते फोटो दाखवू आपण. मस्त जाम भारी ना भाई. मस्त. तो व्हिडिओ नाही आला ना पण आपला. तेव्हा मोबाईल चार्जिंग नव्हती ना, आणि तिथं मेन म्हणजे ना काही फोटो काढायला देत नव्हते, त्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढले नाही, फक्त बॅकग्राऊंडचे फोटो काढलेत बस एवढं. आणि 2 गाड्या होत्या, एक जी वॅगन होती आणि ती दुसरी फरारी होती, पण ती हे जी होती काय ती पॅकिंग करून ठेवलेली, झाकलेली होती. सगळं बोलत असेल खरं, पण खूप थकवतोय सध्या तो बिना कायच्या बोलण्याकडे. अरे भाई, म्हणून मी आता तुम्हाला खोटं वाटेल, मी आता कालच जपानला जाऊन आलो. आता काय सांगणार तुम्हाला, जाऊन द्या आता. काल आमच्या बरोबर गेम खेळत बसलेला तेव्हा माझा तो हे होता, भाऊ होता. तर आता बघा, हे सगळे थकलेत. बर्थडे बॉय आता घरी जाऊन सोय करणार आहे. तिला 12 दिवस सुट्टी होती, त्यातले पहिला दिवस आम्ही आज फिरायला आलो. लास्टचा दिवस लास्टचा दिवस आहे काही, लास्टचा दिवस आहे. आणि आता उद्या जायचं आम्हाला रिसॉर्टला, इमॅजिकडे जाणार आहे. या मॅपच्या आधारावर आपण जाणार आहोत का? हो, जाऊ. भावाला आता FS ला शॉपिंग करायचे म्हणून, नाहीतर मी ओलाच बुक करत होतो. बट अभी जान दे, चलो बाईक केलं सब कुछ आहे. नाही तर भाई एवढंच आपण घरी गेलो असतो. आम्ही एवढं चाललो, त्याचं काय नाही. अरे भावाला शॉपिंग करायची, मग भाई बोला तो सब कुछ बोला, तो अभी चलते, थोडा वेट करते. मोबाईल को चार्ज भी नाही. बोलशील तर डोळ्यात. तर चला गाईज, फायनली आलोय आम्ही आता CST स्टेशनला. अँड आता 9:16ची डोंबिवली ट्रेन आहे. हा, भेटेल असायला. 9:16ची डोंबिवली ट्रेन लागली आहे गाईज. आणि हालत तर पूर्ण डाऊन झाली आहे. पूर्ण घाम काढला, घाम. हा, म्हणजे लक्षात राहील, लक्षात माइंड में रहेगा. आता मला चालता झोप येत होती गाईज. तर आता बघू, बसायला भेटलं पाहिजे. बसायला भेटलं तर 100% डायरेक्ट झोपणार आपण, एवढी हालत बेकार झाली आहे. आणि जाऊन आपल्याला ऑर्डर पण मारायचा. चलो गाईज, चलो. आपल्याला पाठी उतरायचं आहे, पाठी उतरायची. आता ही जागा भेटली बघ ना, तर चला गाईज बस. नाही, फुल होईल. ऑलरेडी झाले. तर गाईज बसायला भेटलंय मस्तपैकी, एक नंबर. अँड आता मी असं झोपणार आहे ना. तू झोपणार का नाही गाडीत? बाबा खालची सीट पकडली कोणी? तेच तर, याच्या हवा यायला विंडो येऊ दे. आम्हाला येते ना हवा. कुठे?
चला आता एवढी भेटली बस, एवढी बसायला भेटली, जाऊन ना आता. 1 hour later. तर चला गाईज फायनली आलो आता दिव्याला. 10:41 झालेत. फायनली अराय. हालत बघा एकमेकांची हालत बघा. भाई नशीब थोडी झोप तर भेटली. नाही तर बसायला जागा नाही भेटली असती, वाट लागली असती. झोप झाली का अर्धी पूर्ण? झोपला पूर्ण. झोप झाली का पूर्ण? हा स्वतः 2 झोपा काढल्या. तुमची झाली का विचारतोय? तुमची झोप झाली का पूर्ण? नाही झाली. आता जाऊन मला नॉनस्टॉप आता कंटिन्युअसली ऑर्डर मारायचं. काय वाटतं ताई? ऑर्डर मारायला मारायला लागते. नाही जाणार. जर झोपलो ना 1-2 तास साठी विचार केला, मग झोपूनच जाईल. मग संध्याकाळशिवाय उठणार नाही. हा माझ्या शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस हा फुगलेला वडा चांगला. फुगलेला वडा. गाइस अपने बहन को एक नाम रख दिया, फुगलेला वडा. तर चला आता फायनली आलोय गाइस दिव्याला. तर तुम्हाला आजच्या दिवसातला हा जो मरीनला गेलेलो नाईट आउट, म्हणजे नाईट आउट होता. पहिल्या ट्रेननी का दुसऱ्या ट्रेननी गेलेलो? कुठच्या ट्रेननी गेलेलो? दुसऱ्या ट्रेननी. बर्थडे बॉय दुसऱ्या ट्रेननी गेलेलो. आणि आजचं प्लॅन काय सांगतो तुझं? आपल्या काय नाही तो साधं सांगणार नाही आम्हाला, सगळी आहे. तर आय होप की गाइस तुम्हाला हा जो ब्लॉग मरीन लाईनचा प्लीज कसा वाटलाय कमेंट करून सांगा. अँड कंटेंट व्हिडिओ पण तो कसा वाटला प्लीज ह्या ब्लॉग मध्ये कंटेंट. हा कसा आजचा दिवस कसा वाटला? जाम भारी. जाम भारी. तर चला गाईज भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ, लव्ह यू ऑल.